हॅलो आपण पाहतोय मॅकमिलन नॉन स्ट्राईक आणि डीजे उत्तम संघाचा खेळाडू पाहायला भेटतो आपल्याला. स्ट्राईक एंडवर संघात संघनायक तो म्हणजे विजय जाधव. बघूया पहिल्या सामन्यामध्ये 0 बाद झाला होता. या सामन्यामध्ये कशा प्रकारे खेळी करेल. ऑल मॉन्स्टर मॅग्नेशियम संघाचा कोणी संघनायक आला यायचा आहे समालोचक कक्षामध्ये. ऑल मॉन्स्टर मॅग्निफिशंट संघाचा संघनायक कोणी प्रतिनिधी आला असेल तर येऊन समालोचक कक्षामध्ये धनंजय पाटील यांची संपर्क साधायचा आहे. चला विनंतीशील पहिला गोलंदाज पाहायला भेटते आपल्याला. गोलंदाजी मार्कवर मिस्टर धनंजय अप्रतिम खेळी नाही साकारली होती पहिल्या सामन्यामध्ये. मयूर स्पोर्ट्स कोण खेळत असतात त्याच्या प्रकारे पाहायला गेलं तर 3 षटकाचा सामना पाहायला भेटेल. पंच 3 षटकाचा सामना असेल याचं पाहायला भेटत आपला पंच जय पवार सर. पहिला षटक धनंजय टू विजय जाधव. बघा विजय कशा प्रकारे आपल्या इनिंगची सुरुवात करेल. 18 चेंडू सामना असेल. पहिला चेंडू फुलटॉस फक्त फ्लिप केला लेग साईडला. चेंडू कार्पेटवर रोल केला गेला. एक धाव नक्कीच पूर्ण केली. दुसरा प्रयत्न असेल का. विजय नक्कीच इंटरेस्ट दाखवतो परंतु मॅकमिलन यांनी थांबवला परंतु थ्रो चांगला होता. एस्टेशन चेंडू अडवता आला नाही. गॅदर करता आला नाही. 2 धावा नक्कीच भेटल्या गेल्या. 1च्या जागेवर 2 धावा. 2 धावाने खाता उघडला गेला संघाचं वैयक्तिक विजयांचं. चला या पाहायला गेलं तर दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज होईल मिस्टर धनंजय. अप्रतिम खेळ नक्की साकारला गेला या पहिल्या सामन्यामध्ये. अचिवर स्पोर्ट्स बोईसर डहाणू रायगड संघ बाहेर झाला. अप्रतिम खेळ साकारला गेला मॉन्स्टर संघाकडून. यावेळेस बैठकी शॉट पाहायला भेटतो. अप्रतिम शॉट. चेंडू जातो सहज सीमारेषेच्या पार. षटकार सुरेख अशी खेळी दाखवली विजय जाधव यांनी. पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच अपयशी ठरला परंतु या चेंडूवर दाखवून दिला. पहिल्या सामन्यात अपयश ठरला तरी काय झालं. या सामन्यामध्ये मी अजून उभा आहे. दुसऱ्या चेंडूवर मोठा प्रहार केला धनंजयच्या चेंडूवर. चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या पार षटकारासाठी. धावसंख्या 6 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली 8 धावांवर. 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 3 षटकार सामना असेल. आपण पाहतो वंचित बहुजन आघाडी पालघर कमिटी आयोजित अप्रतिम अशी टुर्नामेंट संदीपजी राऊत यांच्या मार्फत आयोजन पाहायला भेटते. शिरगाव वीर सावरकर या मैदानामध्ये अप्रतिम खेळ चालू आहे मैदानामध्ये. बघूया प्रत्येकदा धनंजय तिसरा चेंडू घेऊन विजयसाठी. स्लोवर चेंडू बॅटची कडा बघूया स्टेस्ट घेतोय. यावेळेस एक तेरी तो एक मेरी असे पाहायला भेटतोय. षटकार लगावल्यानंतर कुठे कुठे प्रत्युत्तर देतोय गोलंदाज विजय जाधव. बॅक टू 3 चेंडू 8 धावांची खेळी करून डगआउट मध्ये परताना मिस्टर विजय. सुरेखाचा खेळ. स्लोवर चेंडू व्हेरिएशन नक्कीच पाहायला भेटला. बोट फिरवली चेंडूवर आणि कुठे ना कुठे विजय त्या व्हेरिएशन मध्ये अडकला गेला. यष्टकांनी उत्कुंड असा झेल घेतला आणि बॅक टू नवीन फलंदाज मिस्टर इसरार येतोय. चला 3 चेंडू 8 धावा 1 गडीच्या मोबदल्यात नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला भेटतो आपल्याला. मिस्टर इसरार मॅकमिलन नॉन स्ट्राईक मध्ये पाहायला भेटतो आपल्याला. बघूया विजय जाधव नाखुश असेल. चला यावेळेस पाहायला भेटतो आपल्याला मिस्टर इसरार स्ट्राईक एंडवर अप्रतिम कमबॅक पाहायला भेटला. तिसऱ्या चेंडूवर मोठा गडी बाद करणं यशस्वी झाला. गोलंदाज मिस्टर धनंजय. सुरेख फटका होता. त्यानंतर कुठे ना कुठे व्हेरिएशन पाहायला भेटला. बोट फिरवली गेली चेंडूवर. विजय जाधव कुठे कुठे फसला गेला. बॅटची बाहेरची कडा घेऊन यशच्या हातामध्ये चेंडू दिलाय. स्ट्राईकवर पाहायला भेटतं इसरार. नॉन स्ट्राईकवर मॅकमिलन. बघूया पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल आपल्या इनिंगचा मिस्टर इसरार. यावेळेस नक्की शॉर्ट चेंडू होता. आपल्याला चेंडू होता. खूपच बाहेर लांबून खेळायचा प्रयत्न होता. बॉडी बॅलन्सिंग नव्हती मिस्टर इसरार यांची. डॉट येतोय चेंडू. चांगला कमबॅक म्हणता येईल. पहिला 2 चेंडूवर 8 धावा खर्च केल्या. तदनंतर मागील 2 चेंडूवर 1 गडी बाद करून एकही धाव देत नाहीये मिस्टर धनंजय. चांगला कमबॅक म्हणता येईल आपल्या संघासाठी करून देतोय. बघूया 5वा चेंडू प्रत्येकदा मिस्टर धनंजय टू इसरार. यावेळेस नक्कीच मिस टाइम फटका. चेंडू खूप वेळ हवेमध्ये. बघा खेळाडू चेंडू खाली येईल का. चेंडू जातोय सीमारेषा पार षटकारासाठी. धावसंख्या 6 ने पुढे सरसावली गेली. डबल फिगर मध्ये कन्वर्ट होते. 14 धावा धाव फटकावर लगावतात. एक फटका होता. खालचा चेंडू होता. खूपच उत्तुंग असा षटकार पाहायला भेटला. असा वाटला बॉडी बॅलन्सिंग नव्हती इसरारची परंतु टाइम चांगला झाला. चेंडू सर मिड विकेट रिझन मध्ये षटकारासाठी पाठवून दिलाय. 5 शेवटचा चेंडू प्रत्येकदा मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये खूप वेळा. बघूया खेळाडू चेंडूवर येईल का. यावेळेस झेल सुट्टा गेला. चेंडूवर खेळाडू खूप दुरून आला परंतु यावेळेस काही वेगळं करण्याचा प्रयत्न होता खेळाडूचा परंतु 1 धावत जागेवर गडी बाद होता. तिकडे 2 धावा खर्च केल्या गेलेत. खेळाडूकडून धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडीच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धाव फटकावा लागत. अप्रतिम खेळ नक्कीच पाहायला भेटते. येणारे 12 चेंडूचे खेळ बाकी. बघा 12 चेंडू मागे किती धावा जमवतील.
शौर्य 11 विजय 555 विरार 16 धावा एक गडीच्या मोबदल्यामध्ये 8 धावावर खेळतो 3 चेंडू खेळून इसरार 3 चेंडू खेळून 8 धावा म्हणून बाद झाला विजय जाधव. पाहायला गेलं तर पहिला सामना शौर्य 11 विजय हा संघ 29 धावा डिफेंड केला. केसी मोहननी जो षटक टाकला 6 चेंडूमध्ये 6 धावा गरज असताना अप्रतिम सुरेख अशी गोलंदाजी पाहायला भेटली या विकेट्सवर. चलिए इस वक्त दूसरी ओवर लेकर आएंगे मिस्टर प्रशांत. प्रशांत दूसरी ओवर लेकर आते हुए एक ओवर की समाप्ति के बाद 16 लगे स्कोर कार्ड पर. एक विकेट गवाया विजय 555 विराट. शौर्य 11 इस टीम ने देखना चाहेंगे आने वाली 12 गेंदों में कितने रन बटोरेंगे. मैकमिलन इस वक्त स्ट्राइक पर होंगे. इनिंग्स की पहली गेंद खेलने के लिए अभी तक 6 गेंदें नॉन स्ट्राइक पर खड़े रहकर देख रहे जरूर दोनों ही बल्लेबाजों को. और इस वक्त स्ट्राइक एंड पर मौजूद मिस्टर मैकमिलन डीजे उत्तुंग टीम के लिए जरूर खेलते हैं. तो इस वक्त देखा जाएंगे शौर्य 11 के लिए खेलते हुए इस मैदान पर कितने रन बनाएंगे अपनी टीम के लिए. और इस वक्त काफी दूर से खेलने का प्रयास, अंपायर की तरफ हल्की सी अपील की, बैट का बाहरी सिरा लगा और गोल्डन का शिकार होते हुए मिस्टर मैकमिलन. देखा गया मैकमिलन दोनों ही मैच में एक भी रन नहीं बनाया और बैक टू 0 अभी तक खाता नहीं खोल पाया इस टूर्नामेंट में. और बैक दूसरा झटका लगता हुआ 16 रनों पर प्रशांत. जिस तरह से नाम है प्रशांत उसी तरह से बल्लेबाज को शांत रखा गया और बाहर की गेंद को छेड़ने की खामियाजा भुगतना पड़ा बल्लेबाज मैकमिलन को. विकेट का पतन होता हुआ दूसरा झटका लगता हुआ शौर्य 11 विजय 555 विरार को. इस वक्त संतोष जाधव पीन्या नाम से संबोधित किया है तो वही संतोष जाधव मैदान के अंदर जाते हुए भाइयों की जोड़ी देखा जाएगी तो संतोष जाधव विजय जाधव. इसी भाई देखा जाए एक मैच में विश्वनाथ जाधव भी खेले थे उनके अपोजिट में, उन्हीं को बीट करके अगले पड़ाव में शौर्य 11 अगले पड़ाव में पहुंची. देखना चाहेंगे आज 7 गेंदें 16 रन बन चुके हैं. 11 गेंदों का खेल बाकी. 11 गेंदों में कितने रन बटोरेंगी शौर्य 11 के बल्लेबाज प्रशांत. स्ट्राइक पर देखेंगे संतोष जाधव. इस एक बार प्रशांत इस वक्त नीचे रही गेंद, खूबसूरत गेंदबाजी. टप्पा खेलने के बाद गेंद में ज्यादा उछाल नहीं, सबमरीन डिलीवरी में कहूंगा नीचे से गेंद जाती हुई कीपर के दस्तान में समावेश होती हुई कोयरे ने खूबसूरत शुरुआत में कहूंगा इस ओवर की दिलाते हुए अपनी टीम को मिस्टर प्रशांत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. तीसरी गेंद इस वक्त ऑफ स्टंप के काफी बाहर. जरूर अंपायर का इशारा वाइट का आता हुआ एक्स्ट्रा के रूप में एक रन जरूर जुड़ता हुआ वाइट के रूप में स्कोर 1 से आगे चलता हुआ 17 लगते हुए 2 गेंदें अभी तक डाली जा चुकी है. एक विकेट छिटका, एक वाइट, एक डॉट. इस तरह से गेंदबाजी होती हुई प्रशांत द्वारा. फिर से एक बार इस वक्त बड़ा हिट करना चाहते थे मिस्टर बड़ा फॉलो थ्रू में गेंदबाज जरूर जा रहे हैं. देखना चाहिए कीपर ने कॉल किया यहाँ पर झटका लगता हुआ इस ओवर में दूसरा. 3 विकेट गिर चुके शौर्य 11 के. खाता नहीं खोल पाए मिस्टर संतोष जाधव 17 पर करते हुए 3 विकेट 3 गेंदों के बाद. दूसरी ओवर चलती हुई मैदान के अंदर हम देखते हुए वंचित बहुजन अघाड़ी पालकर कमेटी बेहतरीन मैच चलता हुआ रबर बॉल में. फर्स्ट टाइम ऐसा देखने को मिलता हुआ 1 लाख रुपए की टूर्नामेंट रबर बॉल में देखने को मिलती है. हमारे बीच जरूर जो एसएसपी के ऑनर थे संदीप जी परदेशी, केवल पाटिल, ये भी इस मैच का आनंद लेते हुए और उबेद आते हुए मैदान के अंदर मिस्टर मुन्ना नाम से जिन्हें संबोधित किया था वो बल्लेबाज नॉन स्ट्राइक एंड पर जरूर देखने को मिले. इसरार होंगे स्ट्राइक एंड पर किस तरह से बल्लेबाजी की जाएगी. विकेट्स लगातार गिरे. पहले ओवर की बात की जाए तो 16 रन आए थे. इस ओवर में 3 गेंदों में 1 रन देकर 2 विकेट छुटकाया मिस्टर प्रशांत ने. ओहो इस वक्त खूबसूरत गेंद हल्की सी अपील की गई अंपायर की उंगली ऊपर. इसरार बैक टू बैक विकेट का पतन होता हुआ यहां पर मुश्किलों में जरूर आती हुई शौर्य 11 विजय 555 विरार की टीम. इस ओवर में देखा जाए तो 3 विकेट्स निकाले. खूबसूरत गेंदबाजी प्रशांत द्वारा. मात्र 1 रन खर्च किया वाइट के रूप में और 4 गेंदों में 3 विकेट छुटका. खूबसूरत आला दर्जे की गेंदबाजी होती हुई प्रशांत द्वारा. और देखा जाए तो धन्यवाद संदीप मोहिते. और इस वक्त देखा जाएगा तो बढ़िया मैच चलता हुआ मैदान के 10 गेंदों का खेल समाप्त होता हुआ 4 विकेट गिरते हुए 17 रन पर रवि अहिरे नए बल्लेबाज मैदान के अंदर. देखना चाहिए रवि अहिरे जिस तरह से नाम है मैन फ्रॉम नासिक के बल्लेबाज हैं. नासिक से इस पालघर शिरकाव मैदान पर आए तो कुछ करना होगा अपने टीम के लिए. देखा जाए तो 10 गेंदों का खेल समाप्त हुआ. अभी भी आने वाली 8 गेंदें हैं. 8 गेंदों में कितने रन बटोरेंगे. इस वक्त शॉर्ट गेंद फिर से एक बार तेज तर्रार गेंद. देखा जाएगा तो 20 स्पोर्ट्स हमारे विशाल वैद्य और अनिकेत राउत जिनकी शॉप है वहां से जर्सी और कैप स्पॉन्सर मिली है. हम देख सकते हैं रवि अहिरे को वही परिधान करके मैच मैदान में खेलते हुए खूबसूरत जर्सी देखने को मिलती हुई.
और इस वक्त बढ़िया शॉट देखना चाहेंगे, खिलाड़ी वहां मौजूद है, देखिए गेंद को रोकने में कामयाब होते हुए खूबसूरत फील्डिंग, मगर गेंद फंबल हुई, गेंद जाती हुई बाउंड्री के बाद 4 रनों के स्कोर, 4 से आगे चलता हुआ 21 पर जा पहुंचा स्कोर कार्ड 2 ओवर की समाप्ति के बाद। जर 2 षटकासह धावसंख्या आहे ती मात्र 21 धावा, 4 गडीच्या मध्ये बघा ते इंजरी झाली का खेळाडूंना, अप्रतिम प्रयास नक्कीच केला होता, परंतु नक्कीच आपण पाहतोय ज्या रवी अहिरेने शौकार लगावला, वी स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसेडर ऑफ द डे पाहायला भेटतोय, जर्सी आणि कॅप पाहतो आपण परिधान करून खेळतोय ते म्हणजे वी स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्याला लाभली गेले अनिकेत राऊत आणि तसे विशाल वैद्य दादा यांच्यातर्फे हा स्पोर्ट्स पाहायला भेटतो आपल्याला, सुरेख असं काम त्यांच्या मार्फत नक्कीच पालघर तालुक्यामध्ये तसंच प्रत्येक ठिकठिकाणीवर त्यांच्या मार्फत काम पाहायला भेटतंय, प्रत्येक टुर्नामेंटमध्ये स्पॉन्सर्स टी शर्ट्स कॅप्स यांच्यावर अवेलेबल केले जातात, पाहायला गेले तर उमरोलीमध्ये यांचं शॉप आहे, जोगेशमध्ये यांचं शॉप आहे, जाऊन भेटू शकता आपण। यावेळेस पाहायला भेटला नितीश, तसंच या टुर्नामेंटसाठी बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि सिरीज साठी पण सुद्धा जर्सी हे वी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून लाभले गेले या टुर्नामेंटसाठी। तरी पाहतो आपण शेवटच्या षटक घेऊन मिस्टर नितीश पाहायला भेटतोय आपल्याला मैदानामध्ये, शेवटच्या षटक घेऊन होते, सहा चेंडू खेळ भाग बघा उभे दशील मिस्टर मुन्ना स्ट्राइक वर 6 चेंडू खेळ भाग, 6 निर्णायक चेंडू असतील, 6 चेंडू मध्ये किती धावा जमवतील आपल्या संघासाठी पाहायला गेलं तर रवी अहिरेच्या फळून एक चौकार नक्कीच पाहायला भेटला, कुठे कुठे खराब क्षेत्राचे पाहायला भेटला खेळाडूकडून आणि 4 धावाचं नुकसान पाहायला भेटलं मयूर स्फोट या संघाला। यावेळी लहान चेंडू अपड्या चेंडू ऑप्टमच्या बाहेर नक्कीच पंचाकडे दाद करत असताना परंतु सफल खेळायचा प्रयत्न होता मुन्ना यांचा, पण पंचांनी काही दाद दिले, यस चेंडू असेल डॉट येतोय चेंडू, अप्रतिम सुरेख अशी गोलंदाजी पाहायला भेटली आतापर्यंत। पहिल्या षटकामध्ये 16 धावा होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मात्र 5 धावा आल्या, या षटकामध्ये आतापर्यंत एकही धावा आली नाही, एक चेंडू टाकून झाला नितीश यांचा, अजूनही 5 चेंडूचा खेळ मागे, 5 चेंडू मागे किती धावा जमवतील, चला मी विनंती करेल यानंतर होणारा जागृती डोंबिवली तसंच मॉन्स्टर रविकांत भाई बांद्रा या संघानायकने यायचं आहे, चला प्रतिदा नितीश टू मुन्ना, यावेळेस बॅटची खालची कडा बघूया, अप्रतिम गोलंदाजी स्लोवर गोलंदाजी व्हेरिएशन नक्कीच पाहायला भेटते गोलंदाजीमध्ये, प्रत्येक गोलंदाज येतोय कुठे ना कुठे गोलंदाजी करत जातोय। नक्कीच रायगडचा सामना होता पाटील नेटवर्क द्वारे, वंचित बहुजन आघाडी या सामन्यासाठी 5000 व्ह्यूज लाभले गेले त्या सामन्यासाठी, बघूया आता आपण पाहतोय 24/411 या, चला जागृती डोंबिवली या संघाने घ्यायचंय, चला तिसरा चेंडू, यावेळेस अप्रतिम फटका पाहायला भेटतोय, चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार, षटकार, धावसंख्या 6 ने पुढे सरसावली गेली, धावसंख्या आहे 27 धावा, एक पहिला षटकार नक्कीच पाहायला भेटतोय ते म्हणजेच उभय त्यांच्या फळीतून एक चौकार लगावला रवी अहिरेने, कुठे ना कुठे या शेवटच्या 3 चेंडू मध्ये मोठी हाणामारी करावी लागेल, मोठा धावफलक लगावण्यासाठी 18 चेंडू खेळ खेळला जाईल, प्रत्येक इनिंग्स मध्ये 3 षटकार सामना पाहायला भेटतोय, 3 चेंडू खेळला मिस्टर उबेद, एक षटकार नक्कीच लगावा लागला, येणारे अजून 3 चेंडू बाकी, 3 चेंडू मागे बघूया किती धावा जमवेल, नक्कीच बघूया चौथा चेंडू प्रत्येक मिस्टर, यावेळेस नक्कीच बाउन्सर चेंडू नक्कीच पाहायला भेटा, पंच आमच्याकडे वळतील जय पवार सर, व्हाईटचा कॉल होते, एक्स्ट्रा मध्ये एक धाव नक्कीच लाभली गेली, धावसंख्या ऐकणे पुढे सरसावते, धावसंख्या आहे ती 28 धावा, नक्कीच वन बाउन्सचा कॉल सुद्धा पंचांनी दर्शवला गेला। या टुर्नामेंटचे नक्कीच पाहायला भेटतात ऑल ओव्हर महाराष्ट्र स्पोर्ट्स शॉप मध्ये आपण होलसेल रेट मध्ये पण वी स्पोर्ट्स चे मालक आहेत ते नक्कीच टी शर्ट उपलब्ध करून देते, आणि या सामन्यासाठी बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन मॅन ऑफ द सिरीज साठी टी शर्ट्स उपलब्ध करून दिलेत, तर धन्यवाद वी स्पोर्ट्स च्या मालकांना अनिकेत राऊत सर तसेच विशाल वैद्य सर यांना सुद्धा। आपण पाहतोय चौथा चेंडू प्रत्येकदा, यावेळेस स्लोवर चेंडू नक्कीच व्हेरिएशन पाहायला भेटा, यावेळेस बीट केले गेले फलंदाजाला, धावसंख्या थांबली गेली ती म्हणजे 28 धावावर आतापर्यंत पाहायला गेले, 16 चेंडूचा खेळ संपला गेलाय, 4 गडी बाद झालेत, 28 धावा धावफलकावर लगावले गेलेत, अजूनही शेवटचे 2 चेंडू खेळ बाकी, पाहायचं पण प्रत्येकदा 5वा चेंडू नितीश, बघूया एक षटकार लगावला त्यापर्यंत 3 चेंडू निजावर टाकतो, एक वाईट टाकतो, अप्रतिम कमबॅक करून देतो आपल्या संघासाठी, यावेळेस सोरेक चेंडू
नक्कीच अपील केली गेली पंचांकडे आणि फॉलो थ्रो मध्ये चेंडू तर धावचीच्या रूपामध्ये उभेत बाद होतोय. गडी बाद झाला 5व्या चेंडूवर. मिस्टर मुन्ना बॅक टू पॅव्हिलियन. बघूया स्ट्राईक एवढं असेल 2 चेंडूवर 4 धावर खेळतोय मिस्टर रवी अहिरे. बघूया नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण जाईल साथ देण्यासाठी. शेवटचा चेंडू बाकी आहे. आतापर्यंत 17 चेंडू खेळ संपला गेला. 28 धावा फलकावर 5 गडीच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये मिस्टर आमिर येतोय. आमिर नॉन स्ट्राईक वर असेल. बघूया रवी अहिरे कशा प्रकारे हा चेंडू खेळेल. शेवटचा चेंडू आहे अप्रतिम. पहिल्या षटकामध्ये 16 होते तसं दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा आल्या 5 चेंडू मध्ये. शेवटचा चेंडू बाकी. शेवटच्या चेंडू मध्ये बघूया किती धावा जमेल. मिस्टर रवी अहिरे मॅन फ्रॉम नाशिक ज्या नावासाठी ओळखला जातो मोठे फटके खेळण्याचा तो मोठा फटका खेळेल का या चेंडूवर. आपल्या संघाला 30 प्लस करून देईल का. एक चांगला स्कोर म्हणला जाईल. ओल्या विकेटवर कॉन्क्रीटच्या पाऊस पडला गेला. ओला विकेट आहे. चेंडू स्कीड होतोय तर बघूया 30 प्लस करून देतोय का आपल्या संघासाठी. यावेळेस नक्कीच चांगला चेंडू होता. अंगावरला हलकी बॅटला फक्त ढकलली दिशा दिली. नक्कीच धनंजय तो चेंडू खाली एक धाव नक्कीच पूर्ण केली. दुसराचा प्रयत्न असेल. बघूया यावेळेस 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली गेल्या. बघूया तिसरा कॉल देतो 3 धावांचा मिस्टर आमिर. परत यावेळेस 6वा गडी बाद होईल. 30 धावा धाव फरक 31 विजयासाठी धावसंख्या पाहिजे त्या पुढच्या इनिंग्स मध्ये 31 धावा. नक्कीच एक अनाउन्समेंट असेल. एक अनाउन्समेंट असेल. पालघर बॉक्स असोसिएशन या विनंतीने चैतन वैती उर्फ भीम यांच्या कर्करोग उपचारासाठी पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशन एक गाव एक संघ या परिवाराने मार्फत 71,427 रुपयांची मदत केली. त्यांचा कर्करोग देखील झाला 29/8/2021 रोजी. त्यांच्या घरी जाऊन ही रक्कम देण्यात आली. तर नक्कीच आमचे असोसिएशनचे अध्यक्ष सचिव खजिनदार आणि सल्लागार यांच्या उपस्थितीमध्ये ती रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच धन्यवाद करेल. पालघर बॉक्स असोसिएशन यांचा एक गाव एक संघ यांच्या याला मदत केल्याबद्दल. त्याला नक्की टॉस केला जाईल दोन्ही संघामध्ये. मॉन्स्टर ऑल मॉन्स्टर जागुरीमध्ये टॉस केला जातो. बघा टॉस विन जो संघ झालाय. कोण टॉस विन काय घेतलं. ऑलमोस्ट मॅग्नेशियम या संघाने नाणेफेकीचा कॉल नक्कीच विजयी केलाय. बघूया येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 18 चेंडूमध्ये 31 धावांची गरज असेल विजयासाठी. हॅलो 1 मिनिट सर्वांनी प्लीज साईडला व्हायचंय. साहेबाची गाडी येत आहे पुन्हा. प्लीज सर्वांनी साईडला. साहेबाची गाडी येत आहे. काय त्रास झाला तर माझी जिम्मेदारी नाही. सर्वांनी त्या कोपऱ्यात जावा लगेच 2 मिनिटात. खाली जे खेळणार आहेत त्याने तिथे थांबायचं आहे. जे खेळणार आहेत ते थांबायचे. 2 टीम सर्व बाहेर निघा लवकर नाहीतर खाली त्रास होईल काही तुम्हाला. तर मला बोलू नका प्लीज. सर्वांनी बाहेर जायचंय. त्या साईडला जा कोपऱ्यामध्ये थोड्या वेळ फक्त 10-15 मिनिटं. पंचाने सामना चालू करायचा आहे. जे खेळणार सर्वांनी दुसऱ्याने बाहेर निघा लवकरात लवकर. हॅलो काय झालं त्याची जिम्मेदारी माझी राहणार नाही. ज्याच्या गाड्या आहेत त्याचे जमा झालं त्याची जिम्मेदारी माझी राहणार नाही. प्लीज जे हारले असतील त्याने आपापल्या घरी जायचं आहे. युट्यूबद्वारे मॅच बघायची आहे. आपण पाहतोय रवी अहिरेला जेव्हा ब्रँड अँबॅसेडर बनवलं गेलं 20 स्पोर्ट या संघाचा या टुर्नामेंट सुद्धा 20 स्पोर्ट्स यांच्याकडून लाभले गेले. टी शर्ट्स मॅन ऑफ द सिरीज साठी बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर साठी टी शर्ट लाभले गेलेत. नक्कीच पाहायला गेलं तर यानंतर जो सामना असेल मॅग्नेशियम ऑल मॉन्स्टर मॅग्नेशियम या संघामध्ये किरण पवार तो सुद्धा ब्रँड अँबॅसेडर बनला गेला. म्हणजे 20 स्पोर्ट या संघात तो सुद्धा टी शर्ट आणि कॅप परिधान करून या मैदानामध्ये खेळताना दिसेल आपल्याला. 20 स्पोर्ट ब्रँडिंग नक्कीच पाहायला भेटते. प्रत्येक ऑल महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा टुर्नामेंट होतात तर यांची ब्रँडिंग नक्कीच पाहायला भेटते. प्रत्येक जागेवर टी शर्ट आणि कॅप स्पॉन्सर करून विशाल स्पोर्ट्स कडून नक्कीच लाभली जाते. नक्कीच या इनिंग साठी आपल्याला आवाज लाभला जाईल मिस्टर धनंजय पाटील यांचा. हॅलो माय चेक. हॅलो हॅलो माय चेक. हॅलो हॅलो माय चेक. हॅलो हॅलो माय चेक. हॅलो सामन्याला सुरुवात होत आहे. 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 18 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. एका बाजूला संतोष जाधव पिण्या आपण पाहतायत.
यानंतर होणारा मॅच आपण पाहतायत जागृती 11 डोंबिवली आणि ऑल मॉन्स्टर मॅग्निफिशन या दोन संघादरम्यान आपल्याला सामना पाहायला भेटेल. ऑल मॉन्स्टर मॅग्निफिशन संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण अजूनही निर्णयाच्या पर्यंत पोहोचला नाही. 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 18 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आपण हा सामन्याला सुरुवात होताना पाहतायत. थेट युट्यूब वरती स्पर्धा आपण पाटील नेटवर्क या चॅनलवरती पाहू शकतायत आणि सध्या जे जे प्रेक्षक वर्ग जोडले गेले त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. चला पंचांना विनंती करतोय आपण मॅच त्वरित चालू करा, कारण की आपल्याकडे 5 वाजेपर्यंत फक्त टायमिंग दिलं गेलंय, त्यामुळे सामने होणे खूप गरजेचं आहे. विनंती करतोय पंचांना आपण थोडंसं घाई करा, सामने सर्व कंप्लीट करायचे आहेत. वंचित बहुजन आघाडी आयोजित आपण पाहू शकतायत पालघर शिरगाव चषक 2021 या स्पर्धेचाच अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये आपण पाहतायत एक धमाकेदार मॅच मैदानाच्या आतमध्ये सध्या रंगतय. मागच्या मॅचचा मात्र आपण पाहतायत ज्याच्या बॅट मधून आपण हिरेन सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्रायकिंग वरती प्रतीक घरतला आपण पाहू शकतायत. कळमगावचा हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय आणि सातत्यपूर्व फलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिलंय. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपण त्याला पाहिलंय. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तो मयूर स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला भेटतोय. संतोष जाधव पिण्याचा पहिला बॉल रॅटम ओव्हर द विकेटने. पहिला बॉल चेंडूला हलक्या हाताने मात्र खेळून काढलाय, दिशा देण्याचं काम करतायत. एक धाव इथे कंप्लीट होईल, दुसऱ्या धावेसाठी कुठलाही प्रयत्न नाहीत. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतायत केसी मोहन या चेंडूवरती येत आहेत. चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धावेत आणि एका धावेने टीमची टोटल धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली असताना 1 रन. मयूर वाघमारे आपलं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. थोड्याच वेळामध्ये त्यांचा संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला भेटेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल कंप्लीट होताना आपण पाहिलं. संतोष जाधव वर्सेस हिरेन असा हा सामना. यावेळी मात्र हिरेन आपण पाहू शकता चेंडूला मोठा प्रकार खेळायचा होता, चेंडू बॅट मध्ये व्यवस्थित कन्नड होत नाहीत. एक धाव इथे मात्र पाहायला भेटतोय. दुसऱ्या धावेचा कॉल होता, मात्र दुसऱ्या धावेसाठी कुठलाही धोका पत्करत नाहीत. एकाच धाव्यांवरती मात्र समाधान व्यक्त करतायत आणि धावफलकावरती सध्या नजर टाकली तर धावफलकावरती धावा आहेत 2 रन. आजचा दिवस या स्पर्धेचा प्रतीक घरत आपण पाहतात कलमचा हा खेळाडू. यावेळी प्रतीकच्या बॅट मध्ये रडार मध्ये चेंडू आलाय, त्याला उचललाय. चेंडू मात्र आपण पाहतात सीमारेषा पार जातोय. प्रतीक घरतच्या बॅट मधून येतोय हा दमदार स्ट्रोक, 6 रन. धमाकेदार फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. नेहमीच सातत्याने आपण या खेळाडूला पाहिलंय आणि आज मात्र मयूर स्पोर्टच्या माध्यमातून प्रतीक घरतच्या बॅट मधून आपण हा षटकार पाहतायत. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर जाऊन पोहोचले असताना 8 रन. प्रतीकच्या बॅट मधून आतापर्यंत 2 बॉल मध्ये 7 रन. यावेळीचा बॉल शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे मात्र त्या 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून अगदी चेंडू मधोमध निघून जातोय आणि किनेक चौकार येतोय. इथे आपण पाहिलं तर प्रतीक घरतच्या बॅट मधून सध्या प्रतीकची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपताना आपल्याला पाहायला भेटतंय. सुरेख बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीमला जी गरज आहे आणि टीमच्या गरजेनुसार मात्र फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शौर्य 555 विरारचा हा संघ आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर मयूर स्पोर्ट्स हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. प्रतीक घरत आतापर्यंत 3 बॉल मध्ये 11 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात आणि टीमची टोटल धावसंख्या जर पाहिली तर 4 चेंडूच्या समाप्ती अखेर 12 रन. आखूड टप्प्याचा बॉल पुल करायचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाही. चेंडू मात्र स्पर्श होतोय, पंचांचा लेगबाईचा इशारा येतोय. लेगबाईच्या स्वरूपाने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र लगावली जात असताना 1 ने मात्र पुढे जाऊन पोहोचले असताना 13 रन. यानंतरचे सर्व सामने आपण 3 षटकांचे पाहतात, त्याची देखील सर्व संघाने नोंद घ्या. यानंतर होणारा सामना ऑल मॉन्स्टर मॅग्निफिशन वर्सेस जागृती 11 डोंबिवली. एका बाजूला आपण पाहतायत
गोलंदाज पुण्याचा संतोष. यावेळी चेंडू मात्र आपण पाहू शकताय तर लेग स्टंपच्या थोडासा बाहेर निघतोय. पंच दर्शवत असताना जय पवार सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉलचा सिग्नल +1. एकूण 2 धावा असतील आणि या 2 धाब्याने टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र नोंदवली जाईल असताना 15 रन. यानंतर होणारा सामना आपण पाहू शकतायत ऑल मॉन्स्टर मॅग्निफिशन मध्ये आकाश तारेकर सारखा खेळाडू पाहायला भेटेल. किरण पवार, अक्षय पवार, त्यानंतर सुमित ढोंगडे 360. त्यानंतर आपण पाहू शकतात मयूर वाघमारे सारखा खेळाडू आपल्याला पाहायला भेटेल. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न अगदी चांगला होता. केसी मोहन त्या झोन मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. हाच तो गोलंदाज होता मोहन ज्याने या मॅच मध्ये एका साईडला जिथे 555 शौर्य 555 संघाला 6 बॉल मध्ये 6 गरज असताना तिथून मात्र त्या धावसंख्या रोखण्यामध्ये यशस्वी झाला होता. प्रयत्न चांगला होता, एफर्ट चांगला होता, मात्र अंतिम मोमेंटला चेंडू हातामधून निसटला जातोय आणि धावसंख्या धावफलकावरती पोहोचली असताना पहिल्या षटकामध्ये 16 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी जर पाहिलं तर जिंकण्यासाठी अजूनही गरज असेल ती मात्र 15 धावींची. आणि मागच्या आपण पहिल्या इनिंग मध्ये देखील पाहिलं असतील तर पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये 16 धावा होत्या. इथे देखील मैदानाच्या आतमध्ये तेच घडलंय. डीजे उमरवली चमचे सर्व उर्वी डीजे आपण पाहू शकतायत. रोहितजी पाटील पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये दाखल होत आहेत, त्यांचं देखील स्वागत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून सध्या जे प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत त्यांचं सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतोय. यानंतर होणारा सामना ज्या संघामध्ये ऑल मॉन्स्टर मॅग्निफिशन संघामध्ये आकाश तारेकर, किरण पवार, अक्षय पवार, सुमित ढोंगडे, मयूर वाघमारे, प्रसन्न पाटील, विकी भोईर, धीरज भोईर, फरदीन काझी आणि रोहन सालुंके, अमन शेख हे खेळाडू मात्र आपल्याला पाहायला भेटतील. ही प्लेइंग 11 ऑल मॉन्स्टर मॅग्निफिशनची आपल्याला पाहायला भेटते. 12 चेंडू आहेत, 12 चेंडू मध्ये 15 धावींची गरज आहेत. प्रेक्षक वर्ग सध्या जोडले गेले तर सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये जिथे ऐतिहासिक मैदानावरती हा सामना सुरू आहे. शॉर्ट आर्म पुल करायचा होता, चेंडू बॅटच्या रडारमध्ये व्यवस्थित येत नाही. थोडंसं यावेळी जर आपण पाहिलं ना तर गतीमध्ये परिवर्तन होतं. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो होतोय आणि त्याचा फायदा कुठेतरी मात्र इथे गोलंदाजाला होताना पाहायला भेटतोय. प्रतीक घरत होता, प्रतीक घरत मात्र येणाऱ्या 11 बॉल मध्ये अजूनही 15 रनची गरज. संदीप दादा राऊत यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नीट नेटकटचं आयोजन आपल्याला पाहायला भेटतंय. आणि जर विचार केला तर वीर सावरकरच्या मैदानामध्ये ही स्पर्धा. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र कळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव तर कंप्लीट होत आहे. एकाच धाब्यांवरती ते मात्र रोखून धरला जात आहेत. येणारे चेंडू आता मात्र शेष आहेत ते 10 आणि 10 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत त्या मात्र 14 रन. धावफलकावरती धावा आहेत 17 रन. 10 बॉल मध्ये 14 रनची गरज. श्रमता आहे. प्रत्येक एका बाजूला गोलंदाज आहे, दुसऱ्या बाजूने हिरणकडे श्रमता आहे. उचली घेतोय बॉल, पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स होतोय पडल्यानंतर. ही खासियत मी म्हटल्याप्रमाणे गोलंदाजाची आहे. प्रतीकने या वयामध्ये देखील तेवढीच वेगवान गोलंदाजी मात्र आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला भेटतंय. आणि चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण जर पाहिला तर 3 चेंडूचा खेळ इथे मात्र उर्वरित शिल्लक असेल आणि येणाऱ्या 9 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत त्या मात्र 14 रन. नऊ चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 14 रन. वेगवान बॉल होता, जलद गतीचा बॉल, बॅटची हलकीशी एज होती, मात्र एक धाव फाईन लेग क्षेत्रामधून मात्र आपल्याला पाहायला भेटतंय. धावसंख्या मात्र 1 पुढे जाऊन पोहोचत आहेत. 8 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 8 चेंडू मध्ये 13 धावींची अजूनही गरज आहे. रोमांचक सामना आहे. येणारे 2 चेंडू खूप निर्णायक ठरतील. ज्याप्रमाणे या 2 चेंडूवरती सर्व काही अवलंबून असेल. विजय जाधव सातत्याने मात्र क्षेत्ररक्षण रचना मात्र व्यूह रचना बदलत असताना आपण पाहू शकतायत. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता त्यांना. आखूड टप्प्याचा बॉल होता, पूल करायचा होता, बॅट आणि चेंडूचा मात्र संपर्क व्यवस्थित होत नाहीत. एक धाव आपल्याला पाहायला भेटत आहेत. क्षेत्ररक्षक या चेंडूवरती वेगाने येत आहेत. चेंडूला फील्ड करेपर्यंत एकच धाव प्राप्त होत आहेत. येणारे चेंडू आता शेष आहेत ते मात्र 7 आणि 7 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत त्या मात्र 12 रन. 7 बॉल 12 रन. रोमांचक मॅच. यानंतर होणारा सामना जागृती 11 डोंबिवली वर्सेस ऑल मॉन्स्टर मॅग्निफिशन.
मॅग्निफिशन विनंती करतो, आपला निर्णय आमच्यापर्यंत अजूनही पोहोचला नाही. मयूर वाघमारे क्षेत्ररक्षण घेतलंय, थँक्यू. जागृती 11 डोंबिवली आपण बॅटिंगसाठी यानंतर सज्ज राहायचं आहे. पंचांकडे यावेळी दाद तर मागितली गेली, मात्र पंच आपल्या जागेवरती तटस्थ उभे. लेगबाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतोय. येणारे चेंडू आता मात्र शेष असतील ते 6 आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत, त्या मात्र 11 रन. प्रतीक घरत एका बाजूने बॅटिंग करत असताना आपण पाहता, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 8 बॉल मध्ये 13 धावा आल्यात. हिरेनच्या बॅट मधून 4 बॉल मध्ये 2 धावा आल्यात. मागच्या मॅच मध्ये हिरेनने मात्र चांगली कामगिरी केली होती. या मॅच मध्ये हिरेन थोडासा कुठेतरी कमी पडताना पाहायला भेटतोय. मात्र येणाऱ्या षटकामध्ये 6 बॉल मध्ये 11 धावा होतील का? मागच्या मॅचचा हिरो 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज असताना त्या 6 धावा डिपेंड करणारा गोलंदाज आपण पाहतात सध्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. तो गोलंदाज आहे केसी मोहन आपल्याला पाहायला भेटतोय. येणाऱ्या या षटकामध्ये 6 बॉल मध्ये 11 धावा तो डिपेंड करतोय का, हे देखील पाहण्यासारखं असेल. यानंतर आणखीन काही रायगडचे खेळाडू आपण खेळताना पाहणार आहोत. ऑल मॉन्स्टर मॅग्निफिशन मध्ये आकाश तारेकर असतील, त्यानंतर किरण पवार, अक्षय पवार, सुमित ढोंगडे, सहा चेंडू मध्ये 11 धाव्यांची गरज असताना पहिला बॉल. ओहो, पहिला बॉल पडल्यानंतर यावेळी पंचांचा वाईड बॉलचा सिग्नल इथे मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. येणारे चेंडू अजूनही आहेत ते मात्र 6 आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत त्या मात्र 10 रन. केसी मोहन गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतात. मागच्या मॅचचा हिरो आहे, ज्याने या मॅच मध्ये एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण हाताळताना पाहिलं होतं. तोच सध्या गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला भेटतोय. येणारे चेंडू आहे 6 चेंडू मध्ये 10 रनची गरज. वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्हा कमिटीच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. पालघर शिरगाव चषक 2021 या क्रीडा नगरीमध्ये ऐतिहासिक मैदान, वीर सावरकरचे मैदान, आणि या ऐतिहासिक मैदानावरती सुरू आहे सध्या क्रिकेटचा हा धुमाकूळ. 6 बॉल मध्ये 10 रन. वेगवान बॉल, जलद गतीचा बॉल, ही खासियत आहे केसी मोहनची. खास करून ही खासियत राहिला. मागच्या मॅच मध्ये देखील त्याने तितकीच चांगली गोलंदाजी केली होती. इथे धावचीच्या स्वरूपाने बॅट्समॅन हिरेनला तंबूच्या आसराला परतावं लागलाय. आता गरज आहे ती मात्र 5 बॉल मध्ये 10 रनची. येणारे चेंडू आहेत 5 चेंडू मध्ये 10 रन. एक चांगला मॅच मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण सर्वजण लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा जे घर बसल्या पाहतात त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा संदीप दादांच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. खास करून ही 2 दिवस स्पर्धा आपण पाहत आहेत. संदीप दादांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला भेटत आहेत. आयोजन कमिटीचे मात्र महत्वाचे स्थान म्हणून आपण संदीप दादा राऊत यांना पाहू शकतायत. त्यानंतर डीजे आपण उर्वी डीजे उमरळीच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. पंचांच्या माध्यमातून एका बाजूला जय पवार सर, दुसऱ्या बाजूने विजय सर, हे 2 पंच मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहेत. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा केसी मोहन. आखूड टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा धावचीची संधी. इथे मात्र काय घडतंय, प्रत्येक घरातला बॅक टू डगआउट मध्ये परतावं लागतंय धावचीच्या स्वरूपाने. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. येणारे चेंडू आता मात्र आहेत 4 चेंडू मध्ये 10 रन. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही काही घडेल. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं विजय शौर्य 555 विराट संघाला 28 धावा बनवल्यात आणि 29 धावांचं आव्हान होतं मोहोपाडा बॉईज संघापर्यंत. त्या 29 धावा मात्र रोखून धरल्या होत्या. इथे मात्र आव्हान आपण जर पाहिलं तर 4 बॉल मध्ये आता विजयासाठी गरज आहे ती मात्र 10 रनची. विशाल दहागावकर आपण पाहतोय. बाळा या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू. वेगवान गतीचा इथे मात्र जलद गतीचा चेंडू हाताळला जातोय. एक धाव कंप्लीट होईल. स्ट्राईक आता मात्र विशाल बालाकडे राखून ठेवली जाईल. येणारे चेंडू शेष आहेत ते मात्र
3 बॉलचा खेळ शेष आहे आणि 3 बॉल मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत त्या मात्र 9 रन. रोमांचक मॅच. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 9 धावींची गरज. 31 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग होता. 31 धावांचा रोखल्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झालाय. 3 बॉल मध्ये 9 रनची गरज. केसी मोहन आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. अचूक लेंथ वरती अचूक टप्प्यावरती सध्या तो गोलंदाजी करतोय. जास्तीत जास्त चेंडू मात्र तो निर्धाव हाताळण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्रायकरवरती बॅट्समॅन आपण पाहू शकतायत. MPL मुंबई प्रीमियर लीग मध्ये खेळणारा हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये विशाल. यावेळी बॉल मात्र आपण पाहत आहेत तर विकेट किपर विजय जाधवच्या मात्र मस्तकावरून निघून जातोय. एक धाव इथे कंप्लीट केली जात आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला होता मात्र दुसऱ्या धावेसाठी ते मैदानाच्या आतमध्ये काय घडेल. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज धावचीच्या स्वरूपानं मयूर पाटील मात्र तंबूच्या आसराला परतलाय. विकेट गॉन. रोमांचक मॅच. सामना अजूनही हाय व्होल्टेज आहे. येणारे चेंडू आता मात्र शेष असतील ते 2 आणि 2 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत त्या मात्र 8 रन. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 8 धावा. कालच्या दिवसामधून आपण 2 संघांना पुढे जाणं पाहिलंय. पालघर डहाणू नो पॅकर मधून पवनसुत नवली वर्सेस सावली 11 टेंबोडे असा एक मॅच आपण बाकी पाहतायत. तो सामना देखील थोड्याच वेळामध्ये खेळवला जाईल. मात्र 2 बॉल मध्ये 8 रनची गरज असताना विशाल बाला ती करामत करून दाखवेल का. विशाल बाला इथून मात्र एखादा मोठा फटका खेळेल का हे देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. श्रमता या खेळाडूकडे भरपूर आहे मात्र त्याला साध्य करावे लागेल मैदानाच्या आतमध्ये. यानंतर आणखीन एक रोमांचक मॅच. जागृती 11 डोंबिवली वर्सेस ऑल मॉन्स्टर मॅग्निफिशन. एका बाजूला केतन मात्रे, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर आकाश तारेकर सारखे खेळाडू मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला भेटेल. 2 बॉल मध्ये 8 रन. निर्णायक मॅच. निर्णायक चेंडू हाताळण्यासाठी इथे गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा केसी मोहन आपण पाहू शकतायत. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 8 धावा. निर्णायक सामना. ओहो हो पाल पडल्यानंतर इथे मात्र थोडासा खाली राहतोय. 1 चेंडू आणि आता मात्र 1 चेंडू मध्ये विजयासाठी 8 धाव्यांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. विशाल एका बाजूला संजू सारखा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. मात्र मॅच पहा इथे मात्र गोलंदाजीच्या जोरावरती आतापर्यंत करामत करत असताना शौर्य 555 विराटचा हा संघ, विजय जाधव अँड कंपनीचा हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. 1 चेंडू आणि 1 चेंडू मध्ये 8 धावींची गरज. यावेळी मॅचला जिंकलाय केसी मोहनने. पुन्हा एकदा ही मॅच जिंकवलंय. कॉंग्रॅच्युलेशन शौर्य 555 विराट संघ अँड हार्ड लक बाय मयूर स्पोर्ट्स. एक संघ मात्र आपल्याला पुढे त्याला पाहिलंय. 555 शौर्य हा संघ मात्र पुढे वाटचाल करताना पाहायला भेटतोय. नेक्स्ट मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत जिथे जागृती 11 डोंबिवलीचा संघ आपल्याला पाहायला भेटतोय आणि ऑल मॉन्स्टर मॅग्निफिशनचा संघ आपल्याला पाहायला भेटेल. कॉम बॉक्स मध्ये हलकासा बदल होईल. पालघर जिल्ह्याचा मधुर आवाज आमचे मार्गदर्शक प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज आपल्यापर्यंत ऐकू येईल. थँक्यू.